नमस्कार विद्यार्थी मित्र हो. कॉम्प्लेक्स नंबरची एक्सरसाइज 1.2 आपण कालच्या म्हणजेच काय मागच्या पिरियडला सुरुवात केलेली होती. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आपण कंप्लीट केलेला होता. आज आपण क्वेश्चन नंबर 2 सुरू करणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय विचारलेलं आहे तर सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन विचारलेलं आहे. कालच्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण काय बघितलेलं होतं, एखादा कॉम्प्लेक्स नंबर आहे, समजा 5 + 3i असा कॉम्प्लेक्स नंबर आहे, तर त्याचा स्क्वेअर रूट कसं फाइंड आउट करतात हे आपल्याला काल शोधलेलं होतं. आता बघा, लक्षात घ्या, स्क्वेअर रूट फाइंड आउट करता येत असेल तरच आपल्याला पुढचा क्वेश्चन सॉल्व करता येईल. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये जर 5 + 3i असेल तर याचं रूट फाइंड आउट करण्यासाठी कोणती प्रोसिजर आपण अप्लाय केली होती, ती प्रोसिजरसुद्धा या क्वेश्चनमध्ये आपल्याला फॉलो करावी लागणार आहे, आपल्याला त्याचा वापर करावा लागणार आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन जर म्हटला तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, जनरली ax² + bx + c = 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबल कोणता आहे, x. म्हणजे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जे सोल्युशन असेल ते सोल्युशन असेल x = म्हणजे एक्सची व्हॅल्यू. आणि मी सांगितलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशनला नेहमी किती व्हॅल्यू असतात, सोल्युशन किती असतात, 2 असतात. लक्षात. आणि हे कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये याचा अर्थ एक पॉझिटिव्ह असेल आणि एक निगेटिव्ह असेल. मग x = काय येणार आहे, -b ± √b² - 4ac / 2a. a हा x² कोएफिशियंट आहे, b हा x कोएफिशियंट आहे, c हा कॉन्स्टंट नंबर आहे. याच्यामध्ये 2 रूट तयार झाले. पहिला रूट आहे -b प्लसमध्ये √ हीच व्हॅल्यू b² - 4ac / 2a आणि दुसरी व्हॅल्यू आहे -b - √b² - 4ac / 2a. ह्या 2 व्हॅल्यू म्हणजेच काय आहे, रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे आपल्याला आता पुढच्या म्हणजे सेकंड नंबरच्या क्वेश्चनमध्ये रूट फाइंड आउट करायचा आहे. याचा अर्थ तुम्हाला काय दिलेला आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. त्याच्यावरनं जो व्हेरिएबल असेल, x असेल तर xच्या 2 व्हॅल्यू मिळतील, इथे m असेल तर mच्या 2 व्हॅल्यू मिळतील, इथं t असेल तर tच्या 2 व्हॅल्यू मिळतील. याचा अर्थ क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबल कोणता दिलेला आहे त्या व्हेरिएबलच्या आपल्याला 2 व्हॅल्यू मिळू शकतील. चला आपण आता क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करणार आहोत. लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय काय दिलेलं आहे, बुक्स तुमच्याकडे आहे, चेक करून घ्या. क्वेश्चन नंबर 2 आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. इझी आहे पण लेंदी आहे. इझी आहे, समजायला खूप अवघड नाही, परंतु खूप लेंदी आहे. लेंदी याचा अर्थ लांब आहे, मोठा क्वेश्चन आहे, त्याचं सोल्युशन खूप मोठं येणार आहे. मग क्वेश्चन नंबर 2 आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. 8x². फर्स्ट क्वेश्चन हा, 8x² + 2x + 1 = 0. दिसतो का क्वाड्रॅटिक इक्वेशन. मला आता याच्यामध्ये तुम्ही a, b आणि c च्या व्हॅल्यूज सांगा कोणत्या आहेत त्या, पटकन सांगा. तर a ची व्हॅल्यू आहे इथं a = 8, b = 2 आणि c = 1. फिक्स आहे. a b c. x² कोएफिशियंट a आहे, xचा कोएफिशियंट b आहे आणि शेवटचा जो कॉन्स्टंट नंबर आहे तो c आहे. इथपर्यंत आलं आहे. आता सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, एक्सची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायला सांगितली मी, -b ± √b² - 4ac / 2a. मग x = सोल्युशन आहे हां, सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन = b किती आहे इथं, 2 आहे, ± √b² म्हणजे 2चा स्क्वेअर - 4ac / 2 × a. समजलं काय केलं, -b ± √b² - 4ac. चला सोल्युशन आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. -2 ± √2चा स्क्वेअर होतो 4, 4 8 जा 32, 32 1 जा 32 -32 / 8 2 जा किती 16. बरोबर. आता मला एक गोष्ट सांगा,
4 मायनस 32 किती होतात? देअरफॉर एक्स इज इक्वल टू -2 प्लस ऑर मायनस 4 मायनस 32. पॉझिटिव्ह 4 निगेटिव्ह 32. साईन ऑफ द ग्रेटर नंबर निगेटिव्ह आणि 32 मायनस 4 किती होतात? 28 अपॉन 16. बघा रूटच्या आतमध्ये निगेटिव्ह आलं की तो कॉम्प्लेक्स फॉर्म तयार होतो. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी काय झाला? कॉम्प्लेक्स फॉर्म तयार झाला. मग मला माहिती आहे आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते? -1. एक्स इज इक्वल टू -2 प्लस ऑर मायनस √28 इंटू -1 है ना. 28 इंटू -1 -28 होतो अपॉन 16 इज इक्वल टू -2 प्लस ऑर मायनस √28 आणि हा किती आहे? -1 म्हणजेच किती? आय स्क्वेअर. म्हणजे इथे काय लिहिणार आहे तुम्ही? आय स्क्वेअर अपॉन किती? 16. बघा आता या 28चे पण फॅक्टर मिळतात. 7 4 जा 28 म्हणजे -2 प्लस ऑर मायनस 7 इंटू 4 झाले 28 आणि आय स्क्वेअर अपॉन 16. आता रूटच्या आतमध्ये 7 आहे, 4 आहे, आय स्क्वेअर आहे. यापैकी कोणाचा स्क्वेअर रूट निघू शकतं? 4चं पण निघतं आणि आय स्क्वेअरचं पण निघतं. 4चं पण निघतं आणि आय स्क्वेअरचं पण निघतं. मग मला सांगा -2 प्लस ऑर मायनस अंडररूटमध्ये कोण अटकलं आहे? 7चं रूट निघत नाही. 4चं किती आलं आहे? इंटू 2. आय स्क्वेअरचं किती आलं? आय अपॉन 16. हा 2 या रूट 7च्या समोर लिहितो ॲज अ कोएफिशियंट. देअरफॉर एक्स इज इक्वल टू -2 प्लस ऑर मायनस 2√7i अपॉन 16. समजलं काय केलं? बरं. न्यूमरेटरमधून हा 2 आणि हा 2 कॉमन काढू शकतो. इझी आहे. म्हणजे कॉमन जर काढला 2 तर बोला काय राहतं ब्रॅकेटमध्ये? हा 2 बाहेर पडल्यावर इथे -1 प्लस ऑर मायनस 2 तर बाहेर आहे. √7 आला इथं आय अपॉन 16. कॉमन काढल्याशिवाय कॅन्सल करता येत नाही. 2 1 जा 2, 2 8 जा 16. गॉट इट? एक्स इज इक्वल टू -1 प्लस ऑर मायनस √7i अपॉन 8. तो x can be write here -1 upon -1 प्लस √7i अपॉन 8 आणि x इज इक्वल टू -1 मायनस √7i अपॉन 8. बघा या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी काय आहे? मायनस. एक पॉझिटिव्ह असेल तर दुसरा रूट काय असतो? निगेटिव्हमध्येच असतो कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये. दिस इज द सोल्युशन ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं होतं तुम्हाला त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं हे काय झालं? तुम्हाला सोल्युशन मिळालं आहे. समजलं काय काय केलं? काय नाही आहे. फॉर्म्युला अप्लाय केला, फॉर्म्युला सॉल्व केला. रूटमध्ये हा कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हटल्यानंतर रूटमध्ये निगेटिव्ह साईन येणारच. निगेटिव्ह साईन आलं म्हणजे याचा अर्थ तिथं आय स्क्वेअर होतोच. आय स्क्वेअरचं रूट निघतं आय म्हणजे तो कॉम्प्लेक्स फॉर्ममध्येच आहे. याचा अर्थ या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट सोल्युशन जे मिळालं ते कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आहे. समजलं आहे? तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन कंप्लीट केला. बघा आता आपण पुढचा क्वेश्चन घेणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे बघा? रब करतो आता. क्वेश्चन नंबर 2. बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे? 2x² मायनस √3x. सेकंड 2x² मायनस √3x. 2x² मायनस √3x प्लस 1 इक्वल टू 0. कंपेअर धिस क्वाड्रेटिक इक्वेशन विथ ax² प्लस bx प्लस c. वी गेट a किती आहे? 2, b -√3 आणि c 1. मग आता सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला. रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला सांगा पटकन. फॉर्म्युला काय बनतो? किंवा आधी डिस्क्रिमिनंट काढलं तरी चालते. म्हणजे असं म्हणू शकतो x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस √b² मायनस 4ac अपॉन 2a. हा
फॉर्म्युला आहे रूट म्हणू शकतो. बाय यूजिंग दिस फॉर्म्युला असं लिहूया. बाय यूजिंग द फॉर्म्युला this one we get roots of the given quadratic equation. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स आपण या फॉर्म्युलाचा वापर करून फाइंड आउट करू शकतो. मग चला, बी माहिती आहे तुम्हाला, ए माहिती आहे आणि सी पण माहिती आहे. मग मी सगळ्यात आधी काय करतो, b² - 4ac व्हॅल्यू फाइंड आउट करतो आणि मग याच्यामध्ये पुट करतो. नाऊ याला डिस्क्रिमिनंट म्हणतात. म्हणजे b² - 4ac डायरेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करतो. बी किती आहे इथं तुमच्याकडे, -√3 -√3चा स्क्वेअर -4 ए आहे 2 आणि सी किती आहे 1. बोला, मायनसचा स्क्वेअर प्लस असतो, √3चा स्क्वेअर 3 -4 2 जा 8, 3 - 8 किती -5. किती आला आहे -5. म्हणजे या रूटमध्ये असलेल्या या b² - 4ac म्हणजे या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आली तुमची -5 आली. देअरफॉर आता काय नाही आहे, इझी राहिला आहे. x - बी किती आहे परत -√3 आहे. हा फॉर्म्युल्यातला मायनस आणि हा -√3 ± अंडर रूट b² - 4ac ज्याची व्हॅल्यू किती आली -5 अपॉन 2 × a. 2a हे किती येतं 2. चला, मायनस इंटू मायनस प्लस √3 ॲज इट इज प्लस मायनस रूटमध्ये 5 × i². तुम्हाला माहिती आहे 5 × -1 करावं लागणार. 5 × -1 = -5 आणि -1ची व्हॅल्यू किती आहे i² अपॉन किती 4. चला, 5चं रूट निघते का नाही, पण i² रूट किती i. देअरफॉर x कॅन बी राईट हिअर √3 ± √5i अपॉन 4. देअरफॉर रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन x = किती √3 + √5 अपॉन 4i अँड x = √3 - √5i अपॉन 4. याला म्हणतात रूट फाइंड आउट करणे. लक्ष द्या पूर्ण. आपण आता थर्ड क्वेश्चनकडे जाणार आहोत. थर्ड क्वेश्चन. बरं, याच्यामध्ये एकूण 4 क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन पण मी सॉल्व करून देतो. फोर्थ मात्र तुम्ही करायचा आहे. थर्ड क्वेश्चन मी रब करतोय आता, लक्ष द्या. क्वेश्चन सेकंडमधला थर्ड. क्वेश्चन सेकंडमधला थर्ड. आता थोडे कन्सेप्ट लक्षात आली असेल, म्हणजे इझी आहे. लक्षात तुम्हाला आता रूट फाइंड आउट करता आले, म्हणजे फॉर्म्युल्याचा वापर करता आला. स्क्वेअर रूट फाइंड आउट करता आले. फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट केला होता. सेकंड क्वेश्चनमध्ये आपण काय करतो, रूट फाइंड आउट करतो आहे. म्हणजेच फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण काय फाइंड आउट केलं होतं, स्क्वेअर रूट. सेकंड क्वेश्चनमध्ये आपण फाइंड आउट काय करतो आहे, रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन लक्षात घ्या. आता जो क्वेश्चन नंबर 2 आहे त्यातला थर्ड क्वेश्चन क्वाड्रॅटिक इक्वेशनच दिलेला आहे, त्याचा रूट फाइंड आउट करणार आहोत. मग सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन, याचा अर्थ आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करणार आहोत, त्याचे रूट्स म्हणा किंवा त्याचं सोल्युशन म्हणा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. थर्ड क्वेश्चन आहे 3x² - 7x + 5 = 0. आता मी पद्धतशीर लिहितो, म्हणजेच कंपेअरिंग द क्वाड्रॅटिक गिवन इक्वेशन with ax² + bx + c = 0 we get. मग काय लक्ष द्या आता स्टेप बाय स्टेप. a = 3, b = -7 आणि c = किती आहे 5. नाऊ आता आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करू, कारण फॉर्म्युल्यामध्ये त्याची गरज पडणार आहे. नाऊ डिस्क्रिमिनंट
डिस्क्रिमिनंट म्हणजे त्याला आपण डी पण म्हणतो, इज इक्वल टू काय आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आपण फाउंड आउट करू. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बी किती दिसतो तुमच्या डोळ्याला, -7चा स्क्वेअर. बी किती दिसतो, -7, त्याचा काय झाला स्क्वेअर, -4a म्हणजे 3, c म्हणजे 5, -7चा स्क्वेअर प्लस 49, निगेटिव्हचा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह असतो, 7चा स्क्वेअर 49 मायनस 5 4 जा 20, 3 जा 60. परत इथे निगेटिव्ह नंबर हा ग्रेटर नंबर दिसतोय आहे ना न्यूमेरिकली, तर साइन ऑफ द ग्रेटर नंबर निगेटिव्ह आणि 60 मायनस 49 किती होतात 11, किती होतात 11. तर बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू किती आली तुमची, -11 आली. आता सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, देअरफॉर सोल्युशन ऑफ द quadratic equation will be x is equal to minus b plus or minus under root b square minus 4ac upon 2a, b square minus 4ac upon 2a minus b परत -7 आहे, हा मायनस फॉर्म्युल्यामधला -7bचा प्लस ऑर मायनस अंडर रूट -11 अपॉन 2 इंटू ए. ए किती आहे, ए आहे 3. चला मायनस इंटू मायनस +7 प्लस ऑर मायनस अंडर रूट 11 इंटू -1, 11 इंटू -1 किती होतो -11 अपॉन 6, 7 प्लस ऑर मायनस रूट 11 इंटू -1ची व्हॅल्यू असते I², किती असते I² अपॉन 6. रूट फक्त I² मिळतं, I² स्क्वेअर रूट बघा, I² रूटच्या आतमध्ये आहे, I² कुठे आहे, इट इज इनसाइड द सिम्बॉल ऑफ स्क्वेअर रूट. तर I² रूट किती येणार आहे I, म्हणजेच काय x इज इक्वल टू 7 प्लस ऑर मायनस 11चं रूट निघत नाही, बिचारा अटकला रूटमध्ये, I² रूट किती आहे I अपॉन 6. एक्सच्या दोन व्हॅल्यू कोणत्या कोणत्या आहे, एक प्लस आणि एकदा मायनस. देअरफॉर सोल्युशन लास्ट स्टेप तुम्हीच लिहा. देअरफॉर सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 7 प्लस √11i अपॉन 6 अँड 7 मायनस √11i अपॉन 6 असे दोन सोल्युशन मिळाले. एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळतात. कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला दोन सोल्युशन असतात, दोन रूट म्हणू शकतो, दोन ॲन्सर म्हणू शकतो आपण, बरोबर का. दॅट 2 ॲन्सर मीन्स द व्हॅल्यू ऑफ दॅट एक्स. इथे एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला, एक प्लसवाले आणि एक मायनसवाले. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट केला आहे. एक आहे अजून याच्यामध्ये, पण एक मात्र आपण मी तरी सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करणार नाही. वन फॉर होमवर्क. बघा आता आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर किती 3. क्वेश्चन नंबर 3 पण सेम टाईपमध्ये आहे, तुम्हाला काही अडचण येणार नाही. ह्या दोन पहिला आणि दुसरा जर समजला असेल तर क्वेश्चन नंबर 3 पण तुम्हाला सहज समजू शकतो. क्वेश्चन नंबर 3कडे जाऊया आपण आता. क्वेश्चन नंबर 3 इझी आहे, हळूहळू प्रॅक्टिस केली तर समजून जाईल तुम्हाला पण. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. चला हेडलाईन मी रीड करतो. परत सेम टाईप हेडलाईन आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन एवढंच हेडलाईन आहे. मला वाटतं थर्ड क्वेश्चन फोर्थ क्वेश्चन त्यांचं हेडलाईन एकच. ठीक आहे, काही हरकत नाही. फर्स्ट क्वेश्चन बघा इथं, x² प्लस 3ix. फर्स्ट क्वेश्चन x² प्लस 3ix प्लस 10 इक्वल टू 0 प्लस 10 इक्वल टू 0. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही आहे. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आहे का, बिलकुल आहे. लक्षात का बरं, इथे दिसतंच ना डोळ्याला आय दिसतो, याचा अर्थ कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आहे. किंवा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर डिस्क्रिमिनंट म्हणजे रूटमधली, रूटमध्ये जर निगेटिव्ह नंबर येत असेल तर त्याचं रूट नेहमी कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये येते. बघूया
नेहमीप्रमाणे कम्पेअर करूया. कम्पेअर विथ द स्टँडर्ड इक्वेशन कोणतं आहे सांगा. ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. वी हॅव किंवा वी गेट म्हणूया, काही फरक पडत नाही. x² कोएफिशियंटला काय म्हणतात. a इक्वल टू किती आला 1. b xच्या कोएफिशियंटला b म्हणतात, तिथं 3i आहे. c 10. नाऊ डिस्क्रिमिनंट b² मायनस 4ac याला डिस्क्रिमिनंट म्हणूया. इक्वल टू याची व्हॅल्यू काढू, बघूया काय होते. म्हणजे b² म्हणजे 3i² मायनस 4 a आहे 1 c आहे 10. 3² 9 i² i² मायनस 10 4 जा 40. i² किती येतो -1. 9 इंटू -1 -9 मायनस 40 -49 विच इज लेस दॅन 0. बघा, जर b² मायनस 4ac ची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल तर रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इन कॉम्प्लेक्स फॉर्म. देअरफॉर रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज कॉम्प्लेक्स नंबर किंवा कॉम्प्लेक्स फॉर्म. याचा अर्थ याचं जे रूट मिळणार आहे ते काय मिळणार आहे, कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये मिळणार आहे किंवा कॉम्प्लेक्स नंबर मिळणार आहे. ठीक आहे, आता आपण याचं रूट फाइंड आउट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. नाऊ यूजिंग द फॉर्म्युला x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस √b² मायनस 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला पाठच करून ठेवा. बरं, आता आपल्याला -b ची व्हॅल्यू माहिती आहे, मायनस ॲज इट इज. b ची व्हॅल्यू किती आहे इथं, b ची व्हॅल्यू आहे 3i मायनस 3i प्लस ऑर मायनस √b² मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, किती आहे -49 अपॉन 2 इंटू a आहे 1. बरं, मायनस 3i ॲज इट इज प्लस ऑर मायनस √49 इंटू -1. 49 इंटू -1 -49. -1 मी साईडला घेतो, सेपरेट काढतो, कारण त्याची व्हॅल्यू आयच्या फॉर्ममध्ये असते. बघा, सगळ्यात आधी लक्षात घ्या, रूटमध्ये कधीही निगेटिव्ह नंबर येत नाही रिअल नंबरचा. पण इथे रूटमध्ये निगेटिव्ह नंबर आला याचा अर्थ हा रिअल नंबर नाही आहे. रिअल नंबर नसलेला दुसरा कोणता नंबर असू शकतो, फक्त कॉम्प्लेक्स नंबर असू शकतो. कारण रिअल नंबरमध्ये बाकीचे रॅशनल, इरॅशनल, इंटिजर सगळे रिअल नंबर ॲझ्युम करू शकतो. पण असा नंबर जो रिअल नंबर नाही आहे, असा एकमेव नंबर आहे, तो म्हणजे कोणता नंबर आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग रूटमध्ये जर निगेटिव्ह नंबर आहे तर तो रिअल नंबर होऊच शकत नाही, कारण कोणताही रिअल नंबरचं रूटमध्ये निगेटिव्ह फॉर्म येत नाही. अपॉन किती 2 -3i प्लस ऑर मायनस √49 -1 ची व्हॅल्यू किती i², -1 ची व्हॅल्यू किती i² अपॉन 2. चला, आपल्याला सगळ्यांच्या रूट निघतात. -3i ॲज इट इज, बरोबर का, प्लस ऑर मायनस -3i ॲज इट इज प्लस ऑर मायनस 49चं रूट निघतं का, यस. व्हॉट इज द रूट ऑफ 49, 7. i² निघतं का, बिलकुल निघतं, किती i अपॉन 2. दीज आर द व्हॅल्यू ऑफ x, दॅट इज द सोल्युशन ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता एकदा प्लस करा, एकदा मायनस करा, आलं लक्षात, म्हणजे एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळतील. देअरफॉर मी इथं लिहितो, परत तिकडे फ्रेमच्या बाहेर गेला तर तुम्हाला दिसणार नाही, हे मी रफ करतो आहे. देअरफॉर काय, देअरफॉर सांगा, x इज इक्वल टू -3i प्लस 7i अपॉन 2 और x इज इक्वल टू -3i मायनस 7i अपॉन 2. वाटे लक्षात आलं आहे. देअरफॉर x इज इक्वल टू 7i ग्रेटर नंबर आहे, म्हणजे याचा अर्थ सोल्युशन पॉझिटिव्हमध्ये ना. 7i मायनस 3i 4i अपॉन 2 और दोघे निगेटिव्ह आहे, ॲडिशन करा, -3 -7 -10 और x इज इक्वल टू -10i अपॉन 2. देयरफॉर x इज इक्वल टू 2i और x इज इक्वल टू 2 1 2 5 -5i. These are the roots of the given quadratic equation.
रूट्स म्हणा, सोल्युशन म्हणा, बघा कशामध्ये आले ते कॉम्प्लेक्समध्ये आले. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपण या क्वेश्चन नंबर थर्डमधला फर्स्ट क्वेश्चन केला. आता थर्डमधला आपण सेकंड स्टार्ट करणार आहोत. थर्डमधला कोणता स्टार्ट करणार आहोत? सेकंड. थर्डमधला सेकंड कोणता आहे सांगा? थर्डमधला सेकंड मी आधी रब करतो आणि मग सॉल्व करतो. सेकंड आहे 2x². सेकंड ना, थर्डमधला सेकंड. 2x² प्लस 3ix प्लस 2 = 0. प्लस 2 = 0. परत आता मी लिहित नाही, तुम्हाला फक्त एक्सप्लेन करतो. कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ द स्टँडर्ड इक्वेशन ax² + bx + c. हे सगळं स्टेप लिहायचं तुम्ही. = 0. वी गेट a किती आहे सांगा? वी गेट a = 2, b = 3i आणि c = 2. बरं, 2 2च आहे ना, अजून काही वेगळं आहे? 2 3i 2. बरोबर आहे, करेक्ट आहे. नाव डिस्क्रिमिनंट d म्हणजे त्याला b² - 4ac असं म्हणायचं. याची व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह आली तर कॉम्प्लेक्स फॉर्म, पॉझिटिव्ह आली तर रिअल अँड अनइक्वल म्हणू शकतो. पण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये शक्यतोवर कॉम्प्लेक्स फॉर्मच येणार, म्हणजे निगेटिव्हच येणार. b² म्हणजे 3i² - 4ac. बरोबर, लक्षात आलं आहे? 4ac. 3² 9, i² i² -4 2 8 2 16. i² किती असतो? -1 असतो. -1 × 9 -9 - 16 = -25 विच इज लेस दॅन हाऊ मच? 0. जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू लेस दॅन 0 असते तेव्हा रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज कॉम्प्लेक्स. याचा अर्थ याचं रूट काय असलं पाहिजे? कॉम्प्लेक्स असलं पाहिजे. हे स्टेटमेंट लिहा. देअरफॉर लेस दॅन 0, देअरफॉर द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इन कॉम्प्लेक्स फॉर्म. असं लिहिल्यानंतर आता आपण फाइंड आउट करूया. नाऊ using the formula x = -b ± (b² - 4ac) upon 2a, we have to find, using this formula we have to find out the root of this quadratic equation. लक्षात. x = -b. b पॉझिटिव्ह आहे, फॉर्म्युल्यातला मायनस आणि हा 3 आहे, ± (b² - 4ac) ज्याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे. किती आहे? -25 अपॉन 2 × a. a 2चा आहे ना इथं? हां, 2 × a. चला आपण नेहमीप्रमाणे आता 3i ± (25i²). i² कसा लिहिला लक्षात आलं आहे? 25 × -1. -1ची व्हॅल्यू काय असते? i² अपॉन 4 -3i ± चला दोघांचं रूट निघतं. 25चं 5, i² i अपॉन 4. आता एकच गोष्ट करायची आहे, एकदा प्लस लिहा, एकदा मायनस लिहा. देअरफॉर रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन x = -3i + 5i अपॉन 4 और x = -3i - 5i अपॉन 4. देअरफॉर x = 5i - 3i किती? 2i अपॉन 4 और x = -8i अपॉन 4. समजलं काय केलं? -5 - 3 किती होतं? -8. चला 2 1 2, 2 2 4, म्हणजे x = 2 1 2, 2 2 4, म्हणजे i अपॉन किती आला? 2. किंवा मी असं लिहितो x = 1 अपॉन 2i. 1 अपॉन 2 1 2, 2 2 4, 1 अपॉन 2, i आहेच पुढे. और x = 4 1 4, 2 -2i. 1 लिहायची गरज नाही खाली. -2i. मायनस किती? 2i. मग आले का 2 रूट? व्हॉट आर द 2 रूट्स ऑफ द गिवन क्वेश्चन? 1 अपॉन 2i आणि -2i. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 मधला सेकंड पण सॉल्व केला. आलं लक्षात? क्वेश्चन नंबर 3 मधला सेकंड पण सॉल्व केला. आता क्वेश्चन नंबर 3 मधला थर्ड सॉल्व करूया. परत
नाही थर्ड नको, मला फोर्थ सॉल्व करायचं आहे. थर्ड फॉर होमवर्क. फोर्थ सॉल्व करूया आणि फोर्थ झाला की आपला थर्ड क्वेश्चन संपतो. मग आपण क्वेश्चन नंबर 4कडे जाऊया. चला क्वेश्चन नंबर थर्डमधला फोर्थ. थर्डमधला फोर्थ का? कारण थर्डमधला थर्ड मी काय केलं आहे, तुम्हाला होमवर्कला ठेवला आहे लक्षात. तर थर्डमधला फोर्थ काय, IX² -4x -4 आहे. -4x -4 आहे. दिस इज द क्वाड्रेटिक इक्वेशन. कम्पेअर विथ द स्टँडर्ड इक्वेशन. मला सांगा ए किती दिसतो डोळ्याला, I. बी किती दिसतो, -4. सी किती दिसतो, -4i. दिसतात. आता आपल्याला जे दिसतं ते लिहिलं आहे. याच्यावरनं आता B² -4AC फाइंड आउट करायचं आहे. B² -4AC फाइंड आउट करायचं आहे. डिस्क्रिमिनंट म्हणतात त्याला. 9 B² -4AC इक्वल टू -4चा स्क्वेअर -4 × A × C. काय केलं लक्षात आलं का? B² -4A आणि C. चला B² -4AC. मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो, हा 16 झाला. -4 × 4 बघा, मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस काय झाला, प्लस. 4 × 4 किती, 16. 4 × 4 किती, 16. परत I × I किती, I². म्हणजे 16 I² किती असतो, -1. -1 × 16 किती होणार आहे, -16. 16 - 16 किती, 0. याचा अर्थ B² -4AC या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आली, 0. 0 जर आली तर मग तुम्हाला काही टेन्शनच नाही आहे. का बरं? ज्या क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजे B² -4AC व्हॅल्यू 0 येते, त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स रिअल आणि इक्वल असतात असं म्हणूया आपण. रूटमध्ये निगेटिव्ह नंबर आला का, बिलकुल नाही. बघूया मग. देअरफॉर युजिंग द फॉर्म्युला x = -b ± आहे ना, मी डायरेक्ट लिहितो x = -b किती आहे तुमच्याकडे, -4 ± B² -4AC किती आहे, 0 अपॉन 2 × A. A किती आहे तुमच्याकडे, हो I. चला रूटमध्ये 0 लिहायची गरज नाही. देअरफॉर x = मायनस आणि मायनस +4 अपॉन +4 अपॉन किती, 2I. x = 2 × 2 2 जा म्हणजे 2 अपॉन किती आहे, I किंवा कॉम्प्लेक्स नंबरचा जो सिम्बॉल आहे तो डिनॉमिनेटरला कधीही ठेवायचा नाही. मग मी काय करतो, याला कॉन्जुगेटने किंवा सरळ सरळ आयने मल्टिप्लाय करतो. देअरफॉर x = 2ला पण आयने मल्टिप्लाय करतो आणि या आयला पण कितीने मल्टिप्लाय करतो, आयने. मग 2 × I किती झाला, 2I. आणि I × I काय होतो, I². बरोबर का? बरं 2I. I² ची व्हॅल्यू किती असते, -1. म्हणजे x = काय आला आहे, 2I अपॉन -1. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आली, -2I. x = किती आला तुमचा आन्सर, -2I आला. x = किती आला, -2I. आता बघा, जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असते याचा अर्थ जो काही क्वाड्रेटिक इक्वेशन असेल त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचं जनरली ॲन्सर असतं रिअल अँड इक्वल. म्हणजे रूट जे 2 मिळतात ते 2 रूट मिळत नाही, एकच रूट मिळते, कारण ते दोन्ही रूट सेम असतात. इफ B² -4AC = 0 देन द रूट ऑफ दॅट क्वाड्रेटिक इक्वेशन इज रिअल अँड इक्वल. इक्वल म्हणजे एकच. 2 रूट असतील पण ते एकच दिसतात, कारण ही जर 5 असेल तर ही पण 5 रिअल आणि इक्वल. आता याची व्हॅल्यू 0 आहे, ऑलरेडी कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये. याचा अर्थ येणारा आन्सर हे कॉम्प्लेक्समध्ये असणार आहे, पण ते एकच असणार आहे. किती आहे, एकच आहे. म्हणजे आन्सर किती आलं, -2I आलं. तर अशा प्रकारे तुम्हा लोकांचा हा थर्ड क्वेश्चन कंप्लीट झाला आहे. एक सेकंड बघूया.
35. ठीक आहे. क्वेश्चन नंबर अजून 4th होईल, सुरू करू आपण. ठीक आहे. 3rd क्वेश्चन आपण कंप्लीट केला. त्यातला 3rd थर्ड होमवर्कसाठी ठेवला आहे. आता आपण 4th क्वेश्चनला स्टार्ट करणार आहोत. 4th क्वेश्चनला आपण सुरुवात करणार आहोत. 4th क्वेश्चन थोडासा लेंदी वाटतो आहे. लेंदी याचा अर्थ असा नाही की घाबरून जायचं आहे. सेम प्रोसिजर आहे, सेम गोष्टी आहे, पण आता मात्र 3rd क्वेश्चन थोडासा मोठा आहे. त्यातलं आपण एकच घेण्याचा प्रयत्न करू, कारण तेवढ्यातच आपला एक पिरियड संपून जायचा. लक्षात. आता लक्ष द्या. 4th क्वेश्चन हेडलाईन सेम. हेडलाईन आहे सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन. बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन. बरं, आता क्वाड्रेटिक इक्वेशन काय दिलं त्यांनी, लक्ष द्या. फर्स्टमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 2 + IX मायनस 1 - 7I = 0. बघा, आतापर्यंतचे क्वाड्रेटिक इक्वेशन त्यांचे जे कोएफिशियंट आहे ते सिम्पल रिअल नंबर होते. रिअल म्हटल्यापेक्षा 5, 6, 7 असं काहीतरी होतं. त्याचे असं ते एकाचाच कोएफिशियंट आयमध्ये होता, बरोबर का. इथे मात्र बघा, एक्सचा कोएफिशियंट कॉम्प्लेक्स फॉर्म, इथं कॉन्स्टंट पण कॉम्प्लेक्स फॉर्म आहे. त्यामुळेच थोडासा हा लेंदी प्रोसेसमध्ये जाणार आहे. पण लेंदी प्रोसेस जरी असली तरी घाबरून जायचं नाही. आपले नेहमीचे नियम लक्षात ठेवायचे आहे. चला, ए किती दिसतो डोळ्याला 1, बी किती आहे -2 + I, सी किती आहे दिसतो -1 - 7I. फिक्स. नाव डिस्क्रिमिनंट b² - 4ac. चला व्हॅल्यू फाइंड आउट करूया. b² म्हणजे कोणाचा स्क्वेअर येणार आहे -2 + I, सगळ्यांचा स्क्वेअर. हा अख्खा बी आहे, त्याचा काय झाला स्क्वेअर. -4 ए बोला 1, सी बोला -1 - 7I. b² - 4a अख्खा सी. चला, सगळ्यात आधी मला सांगा, मायनसचा स्क्वेअर काय होतो प्लस, म्हणजे मायनसचा विषय संपला. मग काय काय शिल्लक आहे 2 + I, एवढीच गोष्ट शिल्लक आहे. त्याचा काय येतं स्क्वेअर. आता हे याचा स्क्वेअर करताना परत एक अल्जेब्रिक फॉर्म्युला आहे a+b² बघा, आता हा मायनस आणि हा मायनस याच्यामध्ये प्रॉडक्ट दिसतो डोळ्याला, प्रॉडक्टच आहे ना तिघांमध्ये. 4ac 4 × a × c, मायनस इंटू मायनस काय होतो प्लस. 4 × 1 जा किती 4, आणि सी किती येतं 1 - 7I. चला, याचं एक्सपान्शन करूया. a², 2चा स्क्वेअर किती 4 + 2ab, 2 × a × b, 2 × 2 म्हणजे 4 × I 4I, प्लस b² म्हणजे आयचा स्क्वेअर, प्लस 4 × 1 4, प्लस इंटू मायनस मायनस, 4 × 7 = 28I आहेच. चला, I² किती येतो -1, 4 + 4I - 1, परत 4 - 28I. चला, रिअल नंबर कोण कोण आहे सांगा. 4 + 4 8, 8 - 1 7, 4I - 28 आहे. म्हणजे साईन ऑफ द ग्रेटर नंबर इज निगेटिव्ह, आणि 28मधून 4 गेले किती राहिले 24I. चला, b² - 4ac ची व्हॅल्यू आली. b² - 4ac ची व्हॅल्यू आली. नेहमीप्रमाणे आता फॉर्म्युला कोणता आहे सांगा. फॉर्म्युला आहे x = -b ± √b² - 4ac/2a. चला, हा फॉर्म्युला अप्लाय करू. लक्षात घ्या, आपण अजून आता 10% 20% आलो आहे. नाऊ सोल्युशन किंवा रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन इज -b. बीची व्हॅल्यू किती आहे बघा, इथे मायनस आहे, हा फॉर्म्युल्यात पण मायनस आहे, डायरेक्ट प्लस लिहितो. हा मायनस आणि फॉर्म्युल्यातला मायनस मिळून काय होणार प्लस. b 2 + I ± √b² - 4ac. b² - 4ac किती आला तुमचा 7 - 24I. b² - 4ac रूटमध्ये आहे 7 - 24I. 7 - 24I अपॉन
2a 2 आहे, ए किती आहे 1, 2a 2 1 जा 2. अरे बाळांनो, आता प्रॉब्लेम असा आहे, आतापर्यंत काय होतं, या ठिकाणी रूटमध्ये एक तर सिम्पल नंबर येत होता किंवा रूटच्या बाहेर नंबर पडत होता. आता इथे काय झालं, रूटच्या आतमध्ये कॉम्प्लेक्स फॉर्म आला आहे. आणि या 1.2 मधला फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर शिकलो होतो, लक्षात आहे. याला इक्वेशन 1 म्हणूया. नाऊ आता आपण काय करूया, याचं रूट काढूया. लेट स्क्वेअर रूट ऑफ 7 - 24 I = a + bi. आता कालच्या म्हणजे फर्स्ट क्वेश्चनची प्रोसिजर इथे सुरू करायची आहे. म्हणजे ए आणि बी मिळेल. ए आणि बी मिळाला की तुम्ही या रूटच्या जागेवर ते लिहू शकतात. म्हणजे याच्या जागेवर ही व्हॅल्यू लिहू शकता. स्क्वेअरिंग बोथ साईड, स्क्वेअरिंग बोथ साईड, दोन्ही साईडचं आपण काय करणार आहोत, स्क्वेअर करणार आहोत. मग स्क्वेअर केला तर हा स्क्वेअर निघून जाईल आणि याचं काय येणार आहे, a + bi द होल स्क्वेअर. आता याचं एक्सपान्शन फर्स्ट क्वेश्चनमध्ये मी करून दाखवलं होतं. a² + 2abi + b² i². लक्षात. मग मी डायरेक्ट लिहितो 7 - 24 I = a² - b² रियल + 2abi. बघा इकडे पण कॉम्प्लेक्स नंबर आहे, इकडे पण कॉम्प्लेक्स नंबर आहे, मध्ये इक्वल आहे. When two complex numbers are equal, then we can say their real part equal and their imaginary part equal. Therefore, we can write here comparing like coefficient म्हणू आपण, किंवा real and imaginary part. a² - b² रियल आहे, इकडचा रियल आहे 7. आलं लक्षात. याला 2 म्हणू. आणि पुढं 2ab आयवाला, इकडचा आयवाला किती आहे -24. -24. आता काहीच करायचं नाही आहे. हा 2 मल्टिप्लाय इकडे काय होणार, डिवाईड. 24ला 2ने डिवाईड केल्यावर 12 होतात. म्हणजे ए बी इक्वल टू किती, मायनस तर ॲज इट इज आहे 12. मग बीची व्हॅल्यू काय मिळणार आहे, -12/a. ही पण टर्म लक्षात ठेवा. हां, बी इक्वल टू किती, बी इक्वल टू किती आला, -12/a. मी विसरून जातो, तुम्ही विसरणार नाही. तुमच्याकडे नोटबुक आहे, कारण मी हे रफ करणार आहे परत. बरं, आता लक्षात घ्या. बीची व्हॅल्यू जी आहे ती 2मध्ये पुट करू या ठिकाणी, म्हणजे आपल्याला एक क्वाड्रेटिक फॉर्म तयार होईल. मग त्याच्यावरनं ए आणि बीचे व्हॅल्यू मिळतील. ते ए आणि बीचे व्हॅल्यू इथे लिहिणार आहोत आणि याचं रूट आपल्याला मिळतं आहे. बघा प्रोसिजर, लेंदी प्रोसिजर आहे. चला मी इकडे रफ करतो आहे. पुढं काय आहे, put the value of b in equation 2. लिहा. therefore we get a² - b², -12/a याचा स्क्वेअर झाला, इक्वल टू किती आहे रे, 7. चला याचा स्क्वेअर करूया. a² मायनस हा बाहेरचा, म्हणजे आतल्या मायनसचा स्क्वेअर प्लस होतो, 144/a² इक्वल टू 7. क्रॉस करा डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट. a⁴ - 144 इक्वल टू 7a². हा a² होईल ना, इकडे मल्टिप्लाय होईल. हा इकडे आणा. a⁴ - 7a² - 144 इक्वल टू 0. टेम्पररी पुट x² इक्वल टू a² इक्वल टू x. हा जो a² आहे ना, याच्यातला a² याच्यातला a², a²च्या बदल्यात काय पुट करायचा आहे, x. हा टेम्पररी आहे. चला मी इथे काय होणार आहे, वी गेट x² - 7x - 144 इक्वल टू 0. आता आला काय रेग्युलर क्वाड्रेटिक इक्वेशन, रेग्युलर क्वाड्रेटिक इक्वेशन आला. 2 नंबर असे सांगा फॅक्टर आहे ज्यांचा प्रॉडक्ट -144 आहे. प्रॉडक्ट जेव्हा निगेटिव्ह असतो याचा अर्थ 2 नंबरमध्ये एक निगेटिव्ह नंबर असला पाहिजे, एक पॉझिटिव्ह नंबर असला पाहिजे. याचा अर्थ आपण जे 2 फॅक्टर फाइंड आउट करणार आहोत त्यातला एक नंबर पॉझिटिव्ह आणि दुसरा नंबर निगेटिव्ह. बरं, त्याच 2 नंबरची ॲडिशन -7 असले पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मिडल साईन जर निगेटिव्ह असेल तर हे जे 2 नंबर शोधणार आहोत ना, त्यातला ग्रेटर नंबर निगेटिव्ह ठेवायचा आणि स्मॉलर नंबर पॉझिटिव्ह. मग असे कोणते 2 नंबर आहे 16 9 144. लक्षात. मग मी असं लिहितो x², 16 मोठा आहे का 9 मोठा आहे, 16, त्याला निगेटिव्ह नंबर लिहा, -16x, 9ला काय करणार 7 पॉझिटिव्ह,
-16 + 9 -7. -16 × 9 -144. -144 = 0. पहिल्या दोघांमध्ये कॉमन काय येणार आहे? x ब्रॅकेटमध्ये x - 16. दुसऱ्या दोघांमध्ये कॉमन काय येणार आहे? 9 x - 16 = 0. म्हणजे इन वन ब्रॅकेट x - 16 आणि अनदर ब्रॅकेट x + 9 = 0. समजलं इथपर्यंत? बरं, समजलं. आता मी काय करतो, आपल्याला याची व्हॅल्यू इथे शोधावी लागणार. म्हणजे हे रब करत नाही मी, राहू देतो असं. हे समजलं आहे का? मला वाटतं समजलं असेल. मग मी हेच स्टेप रब करतो आणि ही स्टेप स्टार्टिंगला लिहितो. लक्षात घ्या. बरं, a² = x. आपण नंतर बघूया. Therefore, product of these two is equal to 0. It means this one 0 or this one 0. Therefore, x - 16 = 0 or x + 9 = 0. Therefore, x = किती? 16 or x = किती? -9. x ची व्हॅल्यू काय आहे? बट x = a². म्हणजे a² = 16 or a² = -9. बट a बिलॉंग्स टू रिअल नंबर. आपण कालच बघितलं, ए काय सांगतो? रिअल नंबर. म्हणजे आणि रिअल नंबरचा रिअल नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह नसतो. देअरफॉर नॉट कन्सिडर a² इज नॉट इक्वल टू -9. कन्सिडर ओनली a² = किती? 16. याच्यावरनं मला a किती मिळाला? ± किती? 4. स्क्वेअर रूट काढला. एची व्हॅल्यू मिळाली. बीची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ते मगाचं राहिलेलं आहे ना, हे दिसते ना, b = -12/a. ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. बीची व्हॅल्यू पण मिळून जाईल. ठीक आहे. आता लक्ष द्या. व्हेन सुरू होतं. आता काय होतं सुरू? व्हेन a = +4. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b? b = -12/4. किती आला? -3. आता एक गोष्ट लक्षात घ्या. a पॉझिटिव्ह आहे, b निगेटिव्ह आला. म्हणजे याचा अर्थ ब्रॅकेटच्या आतमधलं सिम्बॉल कोणता ठेवणार? निगेटिव्ह. व्हेन a = -4, b = -12/4 = 3. बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 7 - 24i = a + b आहे. काय करायचं? प्लस ऑर मायनस लिहायचं. एची व्हॅल्यू 4 घ्यायची, मायनस लिहायचं साईन, आणि इथे किती लिहिणार? 3. बीला कोणता नंबर जोडलेला असतो? आय. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ दिस नंबर इज प्लस ऑर मायनस. मायनस काय घेतलं? डायरेक्ट घ्यायचं. मायनस याचा अर्थ हा पॉझिटिव्ह असेल तर हा निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. दोघांचे साईन सेम असतील, निगेटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, तर इथे प्लस लिहायचं बिंदास. बरं, आता मला याची व्हॅल्यू इथे मिळाली आणि याची व्हॅल्यू मला ही व्हॅल्यू इथे लिहायची आहे. मग एक्सच्या व्हॅल्यू मिळतील. चला, पुट द व्हॅल्यू ऑफ दिस वन, धिस म्हणजे ही व्हॅल्यू इन 1. मग पुट इन 1. 1मध्ये पुट करू. आता कोणती व्हॅल्यू? ही व्हॅल्यू. याची व्हॅल्यू कोणती आहे? ही. इथं पुट करूया. ऑलरेडी प्लस मायनस आहेच, त्यामुळे प्लस मायनस लिहायची गरज नाही. हीच व्हॅल्यू लिहूया. बघा मग काय होते. मी आता रब करायला हरकत नाही, कारण सगळ्या व्हॅल्यू आता माझ्याकडे अवेलेबल आहे. देअरफॉर x = 2 + i प्लस ऑर मायनस, बोला ब्रॅकेटमध्ये काय काय आहे? 4 - 3i. 4 - 3i अपॉन किती? 2. ही एक्सची व्हॅल्यू आहे. मला बघा, ही व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी एवढा उद्योग करावा लागला. या रूटमधल्या नंबरचा नाही, बाहेरच्या नंबरचं आपल्याला कॅल्क्युलेशन करता आलं नसतं. म्हणजे हा रूटमधला जो नंबर आहे, जो कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याचं मला स्क्वेअर रूट फाइंड आउट करावा लागला आणि मग तो नंबर आणि यांची ॲडिशन करू शकतो आपण, ॲडिशन सबट्रॅक्शन. देअरफॉर x = 2 + i, एकदा प्लस घेतो, 4 - 3i अपॉन 2, और x = 2 + i मायनस 4 - 3i अपॉन 2. बस सिंपल झालं आहे आता. देअरफॉर x = 2 + i प्लस 4 - 3i अपॉन 2, और x = 2 + i मायनस 4 + 3i अपॉन 2. कसं आलं -4 + 3i? -4 मायनस इंटू मायनस प्लस 3i. चला, देअरफॉर x = रियल 2 + 4 6, i - 3i -2i अपॉन 2, और x =
2 - 4 -2 I + 3i + 4i अपॉन 2. अजून टाईम आहे. न्यूमरेटरमधनं 2 कॉमन निघू शकतो एवढं तर निश्चित. पण न्यूमरेटरमधनं 2 कॉमन काढूया. व्हॉट हॅपन देन इफ यू टेक 2 कॉमन फ्रॉम न्यूमरेटर, डायरेक्ट कट करू नका असं. हां, काही काही मुलांना सवय असते 2 × 1 = 2, 2 × 2 = 2 × 1 = 2 किंवा 2 × 2 2 × 3 = 4 असं निघत नाही. 2 to गेट कॅन्सल असं करायचं नाही. कॉमन काढा आणि मग कॅन्सल करा. देअरफॉर x = इफ वी टेक 2 कॉमन फ्रॉम न्यूमरेटर वी गेट 3 - I अपॉन 2 और x = इफ वी टेक 2 कॉमन -1 + 2i अपॉन 2. आता हा 2 to गेट कॅन्सल. देअरफॉर रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x = 3 - I and x = -1 + 2i इज द फायनल ॲन्सर. हेच तुमचं फायनल ॲन्सर आहे. क्वेश्चन नंबर 4 मधला फर्स्ट. क्वेश्चन नंबर 4 मधला फर्स्ट 3 - I आणि -1 + 2i. तर अशा प्रकारे आपण एक्सरसाइज 1.2 मधला हा क्वेश्चन नंबर 4 स्टार्ट केला होता. 4थमधला आपण फर्स्टच एक्झाम्पल घेतलं. सेकंड, थर्ड, फोर्थ हे मात्र आपण आता पुढच्या किंवा नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. झालेला व्हिडिओ, बघत असलेला व्हिडिओ 4-4 वेळा रिवाईज करा. पटापट रिवाईज करा. दिवस गेलेत, फास्ट अभ्यास करा. आलं लक्षात. सिलेबस जरी कमी झाला आत्ता वाटत असेल तरी फ्युचरमध्ये मोठ्या एक्झामसाठी तुम्हाला तो सिलेबस राहणारच आहे. जसं JEE नीट असो काही पण. तर तुम्ही सिलेबस जरी डिलीट झाला आपण एक्झामसाठी तरी तो मिस करू नका. शक्य जेव्हा प्रयत्न करेल मी सगळं शिकवण्याचा. ओके.